आम्ही या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे इथे येऊन संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करतो। आज या ठिकाणी 625वी जयंती साजरी होते आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जयंती साजरी होत आहे। आणि संतांचे संत गुरु रविदास महाराज यांचं कार्य खूप मोला अफाट आहे। याचा प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे मुंबईमध्ये व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रात व्हायला पाहिजे म्हणून बबनराव घोलप गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत। आणि आम्ही संपूर्ण मुंबईची सगळी टीम आहे, ही मुंबईची टीम सगळी मुंबईमध्ये काम करून गटई कामगार असतील, चर्मकार समाजाचे वेगवेगळे प्रश्न असतील, ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही कार्य करत असतो। आणि ह्या जयंतीच्या दिवशी आम्हाला उत्साह येतो की बाबा आज जयंती आहे, ते आम्ही ह्या ठिकाणी एकत्र सगळे येतो, सगळे समाज बांधव एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही जयंती साजरी करतो। आणि याच्यामध्ये नवीन आम्हाला परत प्रोत्साहन मिळते की लोकांचे कामं करायला आपल्याला या ठिकाणी। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्मकार समाज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आहे, ही जाणीव मला वाटतं कुठेतरी महाराष्ट्र शासनाला झालेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने ह्या वर्षी 650वी जयंती साजरी करायचं ठरवलेलं आहे। आणि आज संध्याकाळी दादर शिवाजी शिवाजी विद्यालय हिंदू कॉलनी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्री संत रविदास जयंती साजरी होत आहे। ही आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि ह्या ठिकाणी कुठेतरी आता माझ्या लक्षात आलं की सरकारच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे की कुठेतरी चर्मकार समाजाला घेऊन चालला पाहिजे। आणि चर्मकार समाजाची आपल्याला गरज आहे, त्यांची खूप मोठी संख्या आहे, त्यांचं खूप मोठं मतदान आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आशिष शेलार हे पण सांस्कृतिक मंत्री हे पण या ठिकाणी येणार आहेत। आणि आमची इच्छा आहे की मी आता या ठिकाणी लोकांना आवाहन करतो समाज बांधवांना की संध्याकाळी हिंदू कॉलनी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं। त्या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत आणि मुख्यमंत्रीच्या उपस्थितीमध्ये आपल्या समाजाची ताकद पण त्यांना दिसली पाहिजे, जेणेकरून आपल्या काही समस्या किंवा आपल्या काही जे काही आपला प्रश्न प्रलंबित आहेत, महाराष्ट्र शासनाकडे प्रश्न प्रलंबित आहे, महानगरपालिकेकडे आहे, आणि यांच्याकडे आपले जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न आपले मार्गी लागले पाहिजे। ह्या दृष्टीने आपण आपली ताकद दाखवायला पाहिजे। आजचे जे सगळं राजकारण आहे असंच आहे, शक्ती प्रदर्शन करा आणि आपल्या समस्या पूर्ण करून घ्या। प्रथम आजच्या या शुभदिनी, आज रविवार आहे, माघ पौर्णिमा आहे आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 650वी जयंती पूर्ण भारत नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे। या निमित्तानं सर्व चर्मकार बांधवांना माझ्यातर्फे व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। ज्याप्रमाणे राजूने सांगितलं की आज शासनाने आज संध्याकाळी जयंती साजरी करतायत, याची दखल ही 30 वर्षापूर्वी माननीय घोलप साहेबांनी घेतली आणि चर्मकार महासंघाची, चर्मकार समाजाची ताकद या महाराष्ट्राला दाखवली। आणि त्या अनुषंगाने शासनाने आज याची दखल घेऊन आज शासनाच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने संत श्री रोहिदास महाराज यांच्या विचाराचा प्रचार करण्याचा पूर्ण वर्षभराचा कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे। गावगाव, जिल्हा आणि तालुक्यामध्ये जाऊन संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या विचारांचा प्रचार, त्यांचा आदर्शाचा प्रचार हे करणार आहेत। आणि सर्व समाजाला मी या शुभदिनी शुभेच्छा देतो आणि रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले नेते माननीय आमदार, माजी आमदार आणि समाजाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक मानेसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले। मी त्यांना पुढं बोलण्याची विनंती करतो। या खाडे साहेब असं वास्तविक पाहता संत रविदासांबद्दल केवळ चर्मकार समाजालाच नव्हे तर 18 पगड जातीतल्या सगळ्यांनाच संत रविदासांच्या विचाराबद्दल आदर आहे। अनेक जण संत रविदासांचा विचार जगतात, आपले आयुष्यभर पाळतात। आम्ही तर चर्मकार समाजातील मंडळी संत रविदासांना आपलं दैवतच मानतो। वास्तविक पाहता आज तशी पाहायला गेली तर आज संत रविदासांची जयंती नाही। वाराणसीला 15 फेब्रुवारीला संत रविदासांचा जन्म झाला आणि त्या दिवसापासून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली संत रविदासांची जयंती 15 फेब्रुवारीला साजरी केली। परंतु आता समाजामध्ये अजून एक वाक्यता नाही, वेगवेगळे गट, वेगवेगळे तट
त्यापैकी अनेक समाजातली माणसं अध्यात्माकडे झुकलेली आहेत. आणि मग त्यामुळं प्रत्येक वर्षी काही मनुवादी मंडळी या जयंतीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतात. कोण प्रत्येक वर्षी वेगळा दिवस, वेगळी तारीख, वेगळा वार, वेगळा मुहूर्त अशा तऱ्हेचे या एवढ्या मोठ्या माणसाच्या जन्मतारखेची ही अशा तऱ्हेने जी विटंबना होते त्याच्या संदर्भात आम्ही सगळी मंडळी एकत्रित बसणार आहोत. आणि 15 फेब्रुवारी ही दरवर्षी मग कोणता भूकंप झाला, कोणतं वादळ आलं तरीसुद्धा संत रविदासांची तारीख 15 फेब्रुवारी जी त्यांच्या जयंतीची तारीख आहे ती आम्ही बदलू देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण जशी 14 एप्रिलला करतो, शिवरायाची जयंती आपण 18-19 फेब्रुवारीला करतो, त्याप्रमाणे संत रविदासांची जयंतीसुद्धा ही 15 फेब्रुवारीलाच होणार. आणि भारतातल्या सगळ्या खेड्यापाड्यात सगळ्या गावात हीच तारीख पक्की राहणार की ज्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. परंतु आता ती एकवाक्यता निर्माण आम्ही सगळी मंडळी करतो आहे. आणि आता गचांडे, आमचे हंसराज रेगर, आमचे डोईफोडे, नेटके ही सगळी मंडळी याच विचाराची आहेत. आणि हळूहळू आम्ही त्याच्यामध्ये एकवाक्यता आणू. परंतु आज या जयंतीचा मुहूर्त सगळ्यांनी केला आहे, तिथं आम्ही सगळेजण गटातटाने जाऊन अभिवादन करतोयच. शेवटी हा जयंतीचा उत्सव अनेकांनी मान्य केलेला आहे, अनेकांनी 15 फेब्रुवारी मान्य केलं आहे. तर त्याच्यामध्ये एकवाक्यता कशी येईल या दृष्टीनं प्रयत्न करतो आहे. आणि आजच्या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा संत रविदासांच्या विचारांना आम्ही मनापासून अभिवादन करतो आहे आणि त्या दृष्टीनंही आम्ही सगळी दमदार पावलं टाकतो आहे. धन्यवाद. मी प्रथम राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आदरणीय आमचे माजी आमदार बाबूराव माने यांचंसुद्धा अभिनंदन करतो. व आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे धुंदार नेते उमाकांत डोईफोडेजी, तसेच माजी मुंबई अध्यक्ष राजू नेटकेजी व आमचे प्रकाश खंडागळे व सर्व मान्यवर पदाधिकारी या जयंतीसाठी उपस्थित झालेले आहेत. दरवर्षीप्रमाणे या कुर्ला विभागामधील आपला मोठा बांधव चर्मकार समाज राहत आहे आणि हजारो बांधव या सोहळ्यामध्ये कुर्ला बिरी जमत आहेत. त्यांचं आपण सर्व मनापासून स्वागत करूया. येणाऱ्या काळामध्ये समाजाने इतर समाज जसा एकत्र होत आहे तसासुद्धा आमचा समाज एकत्र होण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आमच्या समाजाने आत्मसात केलेत. त्या धर्तीवर आमचा समाज एकत्र होऊन तळागाळातील आमच्या गरीब जनतेच्या रविदास समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे नेते पुढाकार घेतील. आमचे राष्ट्रीय नेते बबनराव घोलपजी व रविदास सेवा संघटनेच्या अनेक संघटना आहेत, त्यांनीसुद्धा एकोप्याने राहून या हिंदुस्थानाला ताकद देण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधानाला सांगण्याची आहे की रविदास महाराजांची सुट्टी ही दरवर्षीप्रमाणे आम्हाला पण सुट्टी मिळण्यात यावं. ज्या ज्या घटनेच्या तरतूद दिलेल्या आहे त्या तरतुदीने आम्हाला आमच्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये समाजाचं प्रबोधन व्हावं ही रविदासाच्या चरणी प्रार्थना आहे. जय हिंद, जय रविदास. हमारे आज पूरे भारत विश्व में संत रविदास जयंती का उत्सव 650 जयंती है, जिसमें हमारे इस भारत देश में हर कोने में, हर शहर में, हर ग्रामीण में, हर घरों में ये जयंती उत्सव बनाते हैं. हमारे संत रविदास जी महाराज जो एक समाज सुधार थे, एक ज्ञानी थे और एक उन्होंने एक ऐतिहासिक काम किया. उनको देखते हुए आज उनके चरणों में उनका नमन करता हूँ. उनके आदेशों का पालन करते हुए हम उनके आदेश के पालन करते हुए हमें संत रविदास महाराज की जयंती बनाते हैं धूमधाम से. हम इस महाराज गवर्नमेंट से और केंद्र सरकार से हम कहना चाहते हैं, बताना चाहते हैं कि हमारे चर्मकार समाज के लिए बहुत सारी योजना उपलब्ध होती है और उपलब्ध कराना चाहिए. और हमारे इस समाज को आगे लाने के लिए मजबूत निभाना चाहिए. और हमारे इस महाराज सरकार से निवेदन है कि हमारे समाज को हर ग्रामीण, हर कोने में जहीं भी रहते हैं उनको सरकार द्वारा जो भी योजना है उनके तक पहुंचनी चाहिए. ये मेरी शुभ शुभेच्छा है. जय हिंद, जय महाराज, जय रविदास, जय भीम. आज मी प्रथम संत रविदास महाराजाला नमन वंदन करतो की संत रविदास महाराजांची 650वी जयंती साजरी करण्यात येत आहे. आणि कुर्ला ब्रिज येथे सर्व आमचे बांधव जमा झालेले आहेत. सर्व रविदास महाराजांचे विचार आत्मसात करण्यासाठी जमा झालेले आहेत. शासनसुद्धा विविध योजनेसाठी कटिबद्ध असून तसंच शासनाने मुंबई महापालिकेमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये संत रविदासाची जयंती साजरी करावा असा आदेश जारी केलेला आहे. मात्र
मला दुःख होत आहे की काय बऱ्याच वॉर्डमध्ये संत रोहिदास जयंती साजरी होत नाही आहे. तर संत रोहिदास महाराज हे जगामध्ये सुद्धा प्रसिद्ध असून त्यांचे विचार हे सर्व सामान्य माणसाला आत्मसात करण्याचे विचार आहेत. आईवडिलांची सेवा करणे, समाजकार्य करणे, समाजामध्ये प्रबोधन करणे, जे आजच्या घडीला समाजाची आवश्यकता आहे समाजाला, तेच रोहिदास महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे हीच मी रोहिदास चरणी प्रार्थना करतो. दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरी करण्यात येत आहे. आता सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही कुर्ला ब्रिज या ठिकाणी सर्व समाज बांधव जमलेलो आहोत आणि मोठ्या उत्साहात ही जयंती मोठ्या थाटामाटात कुर्ला ब्रिज या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्वांना संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज संत शिरोमणी रविदास महाराजांची 650वी जयंती उत्सव आज साजरा होत आहे. पुऱ्या भारतात नव्हे तर पुऱ्या विश्वामध्ये आज संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती साजरी होत आहे. आणि आज वार्ड क्रमांक 151मध्ये आमचं अयोभाग्य आहे की संत रविदास महाराजांच्या उड्डाणपुलाचं नाव आहे आणि त्याच मुलाखाली महाराजांची आज प्रतिमा आहे. आणि इथे आमच्या या विभागामधील सर्वात जास्त आज समाज मोठ्या प्रमाणात राहत असतो, कारण आमचा उद्योग हा चप्पल बनवायचाच आहे. त्यामुळे ठक्कर बाप्पा इथे मोठ्या प्रमाणात चप्पल बनवायचं काम सुरू असतं आणि ते बनवतात. म्हणून संत रविदास महाराज त्यांची जी वाणी आहे, चंग मन चंगा तर कठोर मी गंगा, तर आपलं मन निर्मळ ठेवा आणि लोकांसाठी काम करा. जात धर्म सोडून मानव धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे असं संत रविदास महाराजांनी सांगितलं होतं. त्याच अनुषंगाने आज वार्ड क्रमांक 151मध्ये मी राजू थोरात, शाखाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पूर्ण टीमच्या वतीने आम्ही इथे मानवंदना करण्यासाठी आलेलो आहे. आणि आम्ही प्रभागामधील सर्व जनतेला सांगतो की इथे येऊन महाराजाला नतमस्तक व्हावा. त्याच माध्यमातून आज त्यांना पुन्हा एकदा जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम करतो. संत रविदास महाराज की जय. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.